रात्रीचे 3:30 वाजलेत. कोण आहे बघा. सुधीर, असं म्हणतात की भूतकाळात फार रमणारी माणसं ही वर्तमानात किंवा भविष्यामध्ये फार पुढे जाऊ शकत नाही. तसंच सारासार विचार न करता इतरांच्या मतांवर किंवा इतरांच्या निर्णयावर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेणं हे सुद्धा तितकंच घातक. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आयुष्य कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आदर्शवादी कुटुंब किंवा आदर्शवादी मुलं या संकल्पना आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतोच, पण आदर्शवादी मुलांसाठी त्यांच्या पालकांनी घेतलेले निर्णय हे दर वेळेला बरोबर असतातच असं नाही. कारण काळ आता बदललाय. प्रत्येकाच्या वाट्याला येणारे अनुभव वेगळे असतात. पिढ्या बदलतात तसं लोकांचे आचार विचार आणि वागणं बोलणं सुद्धा बदलत असतं. आजची ही केस अशीच काहीशी आहे. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. पालघरला आला ना की सगळे टेन्शन, सगळे प्रॉब्लेम्स कुठे निघून जातात ना, काहीच कळत नाही. अच्छा. चल. चल. मेघा, तू हे सामान घेऊन जा, मी आलोच. ही चावी. हॅलो. लग्नाची वेळ जवळ आली आहे. मला अजून माझं गिफ्ट मिळालेलं नाहीये. तुझं गिफ्ट ऑलमोस्ट रेडी आहे. 1-2 दिवसात मिळेलच तुला ते. बरं ऐक ना, आय लव्ह यू. आधी गिफ्ट, मग लव्ह यू टू. जिवंत आहे ही. ॲम्ब्युलन्स बोला ताबडतोब. सगळ्या घराची झडती घ्या. फोन तुम्ही केला होता? हो साहेब. तुम्ही कोण? मी इथली केअरटेकर आहे आणि तिथले धाकले साहेब आहेत, सुधीर. त्यांच्या त्या मिसेस आहेत, मेघाबाई साहेब. हॅलो सुधीर. आई, अरे काल रात्री फोन करणार होतास ना तू. रात्रभर तुझ्या फोनची वाट बघत होते मी.
अगं हो, मला वाटलं तू झोपली असशील म्हणून मी फोन नाही केला. बरं ऐक, मला तुम्हा दोघांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे. बाबा कुठे आहेत? अरे बाबा बाहेर राऊंड मारतायत. मला एका कॅनडाच्या चांगल्या जॉबची ऑफर आली आहे आणि मी ती ॲक्सेप्ट सुद्धा केली आहे. म्हणजे सुधीर, तू आता आम्हाला सोडून कॅनडाला जाणार आहेस? अगं नाही गाई, मी सोडून कशाला जाईन. आणि मी फक्त काही दिवसांसाठीच जातोय. सुधीर, आलं की सगळं सांगतो तुला. हा आई, मी रात्री कॉल करतो तुला. बर बर, नक्की करा. विद्याताई तुम्ही? सुधीर, माझे पैसे मला कधी परत मिळणार आहेत? तू म्हणाला होतास एका वर्षात पैसे डबल होतील. म्हणून म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या विम्याची सगळी रक्कम या चिट फंडात टाकली. हे बघा विद्याताई, तुम्ही रडू नका, मिळतील तुमचे पैसे. वाव, मला नक्की माहिती होतं तू येणार. आणि मलाही माहिती होतं तू माझी आतुरतेने वाट बघत असणार. विक्रम, तू? तुला कोणी दुसरं अपेक्षित होतं का? हो, नाही नाही, म्हणजे सोड ना, तू ये बघू, ये. थँक्यू. बरं, हे काय सगळं? कोणाचा बर्थडे आहे का? अरे ऍक्च्युली त्याचं, तू थांबा, मी आले. सुधीर, हॅपी बर्थडे. थँक्यू. चल चल चल, लवकर, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. चल चल, बर्थडे बॉय. सुधीर, हा विक्रम, माझा बालपणीचा मित्र. हो, आणि विक्रम, तू विचारत होतास ना कोणाचा बर्थडे? याचाच बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. विक्रम, पूनमकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात भेटतोय. व्हेरी नाईस टू मीट यू. पण तिने कधीच मला तुझ्याबद्दल काही सांगितलं नाही. गाईज, ऐका ना, आपण गप्पा नंतर मारू, केक कट करूया. व्हॉट्सअप. चल चल सुधीर, नो टाइम. चल 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 चल. हे तुझं गिफ्ट. कमॉन कमॉन, उघड लवकर. अगं, एवढं महागडं गिफ्ट? तुझ्यासाठी काहीच महाग नाही. किती गोड दिसतोय सुधीर. एक गुड न्यूज आहे. मला एका कॅनडाच्या कंपनीची चांगल्या जॉबची ऑफर आली आहे काय? आणि मी कॅनडा शिफ्ट होतोय. सुधीर, आय एम सो एक्साइटेड. मेल्या मेल्या, आत्ता सांगतोयस तू हे? गाईज, यू बोथ कॅरी ऑन. मी निघतो. सुधीर, आय लव्ह यू यार. बाबा, नका काळजी करू तुम्ही. हे बघा, बिझनेसमध्ये असे छोटे मोठे चढउतार होतच असतात आणि मला तर आता चांगला कॅनडाचा जॉब मिळाला आहे, त्यामुळे नाव एव्हरीथिंग विल बी डेफिनेटली ऑल राईट. खरंच सुधीर, तू किती करतोस आमच्यासाठी. सुधीर, आता आमची वय झाली आहेत रे. तू कॅनडाला नको जाऊस, इथेच राहा आमच्या जवळ कायमचा. अरे, आपला बिझनेस बघ. ठीक आहे, मी आता इथेच राहणार.
आणि तुमचा बिझनेस सुद्धा सांभाळेन बाबा मी. ठीक आहे? अजून काही? हो, माझ्या एक ओळखीचे गृहस्थ आहेत. त्यांच्या मुलीचं स्थळ तुला सांगून आलंय आणि मी त्यांना होकार कळवलाय. आमच्यासाठी त्या मुलीशी लग्न करशील? प्लीज नाही म्हणू नकोस. ठीक आहे बाबा, जसं तुम्ही म्हणा. फक्त तुमची तब्येत चांगली असू दे. सर, बाईकची चावी सापडली. बाईकची चावी? ही सुधीरच्या मोठ्या गाडीची चावी दिसते. ती बाहेर हॉलमध्ये होती. बाईकची चावी इथं कशी काय? कदाचित बाहेर एक बाईक उभी आहे त्याची असेल. शिंदे मॅडम, येस सर. त्या बाईंना घेऊन या. ओके. मनीषाताई, बाहेर जी बाईक उभी आहे ती सुधीरची आहे? नाही साहेब, सुधीर साहेब जेव्हा यायचे तेव्हा मोठी गाडी घेऊनच यायचे. बघडे सर, ही चावी त्या बाईकला लागते का बघा. ओके सर. वाघमारे, सर्च करा सगळीकडे. सर, ही चावी त्या बाहेर उभ्या असलेल्या बाईकचीच आहे. आरटीओ मध्ये चौकशी करा, कोणाच्या नावावर आहे बाईक. ओके सर. उचला त्याला. श्वेता, सुधीरचा खून अत्यंत निर्गुणपणे करण्यात आला. आतमधलं सामान सुद्धा सगळं अस्ताव्यस्त आहे. आता तरी असंच वाटतंय की हे सगळं चोरीच्या उद्देशानेच केलं असावं. एक गोष्ट ऑब्झर्व केलीस तू? त्या दोघांच्याही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या होत्या. कारण त्यांच्या बोटांवर व्रण आहेत पण अंगठ्या नाही आहेत, म्हणजे त्या अंगठ्या पण गायब झाल्यात. त्या घरातून आणखीन काय काय गायब झालं एकदा विचारायला होत्या बाईंना. शिंदे मॅडम, त्यांना घेऊन या. मनीषाताई, या घरातून अजून काय काय गायब झालं तुम्ही सांगू शकता? मला जास्त काही नाही सांगता यायचं, पण माझ्या माहितीप्रमाणे सुधीर साहेबांच्या गळ्यात एक सोन्याची चेन होती. ते आता नाही दिसली. आणि मेघाबाई साहेबांना पण आता ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले. त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. या घरात रात्री काय काय घडले आपल्याला फक्त मेघा सांगू शकते. सर, बाकीचा 10,000 कॅश मिळाले. चोरी करायला आला होता पण हे पैसे आणि मोबाईल तसंच ठेवून गेला. चोरीच्या उद्देशानं आलेले गुन्हेगार चोरी अर्धवट करून असा दोघांवर प्राणघातक हल्ला का करतील? मोबाईल किंवा कपाटातले पैसे न नेता या चोरट्यांनी फक्त दागिने नेले होते. हा सहज घडलेला एक प्रकार होता की जाणून बुजून रचलेला कट? पोलिसांनी सुद्धा अजिबात वेळ न दबडता आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आणि तेवढ्यात सुधीरचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हातात आला आणि मेघाची मन सुन्न करणारी ती बातमी. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, मेघा शुद्धीवर आली आहे पण एक वाईट बातमी आहे. तिच्या मेडिकल रिपोर्ट्सनुसार तिचा रेप झाला. काय? तर तिच्या गळ्यावर चाकूने वार केला गेलाय आणि डोक्यावर एका जड वस्तूने वार केल्याचा घाव आहे. सर, तिच्या अंगावर ज्या खुणा आहेत त्या कदाचित सेल्फ डिफेन्स करताना झालेल्या जखमा असतील. क्राईम स्पॉटवरचे एव्हिडन्सेस आपण लॅबला पाठवले होते, त्याचा काही रिपोर्ट आला? नाही सर, आज श्वेता, मला वाटतं मेघाला आपण एकदा भेटायला हवं. मॅडम, सुधीरचा पीएम रिपोर्ट. थँक्यू सर. सुधीरचा मृत्यू हा गळा कापल्यामुळे एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे झाला.
चोरी हाच फक्त उद्देश असेल तर चोर जनरली लोकांना जखमी करतात, चोरी करतात आणि तिथून पसार होतात. पण मग एवढ्या निर्गुणपणे त्या चोरांनी सुधीरचा खून का केला असेल? सर, कदाचित सुधीरने चोराचा चेहरा बघितला असेल म्हणून. किंवा त्यांना सुधीरवर सूड उगवायचं असेल. विक्रम, तू गिफ्ट आणलंस? हो. आता तरी माझ्यासोबत लग्न करणार ना मॅडम? हो. आय लव्ह यू. सोडा सोडा मला, सोडा मला सुधीर. मेघा, बाळा, सोडा मला. अगं बाळा, डोळे उघड, मी आई. मेघा बेटा, आमच्याकडे बघ. अगं बाबा आणि आई. अगं मेघा, बाळा, मी आई आहे, डोळे उघड. अगं आई. आई. शांत. एका प्लीज सांग, किती जण होते ते? ओळखीचे होते कोणी? हे बघ, आमचा प्राथमिक अंदाज असा आहे की हे सगळं चोरीच्या उद्देशाने झालंय. पण जोपर्यंत तू आम्हाला सांगत नाहीस खरं काय घडलंय ते, तोपर्यंत आम्हाला आमच्या तपासाची दिशा नाही ठरवता येणार. सो प्लीज सांगा. मी का प्लीज सांग आम्हाला तिथं काय घडलं, किती जण होते ते. साहेब, तिला आत्ता काही नाही हो बोलता येणार. तुम्ही नंतर या प्लीज. ठीक. चोरच चौघे जण होते. हां. रात्री 3:30 वाजता बेल वाजली म्हणून सुधीर बघायला गेले कोण आहे ते. दरवाजा उघडल्यावर आरडाओरडीचा आवाज आला म्हणून मी बघायला गेले तर सुधीर खाली कोसळलेले. त्याच्या बाजूला मंकी कॅप घातलेले 4 चोर होते. मी सुधीर करत त्यांच्याजवळ गेले आणि मी शुद्धीवर आल्यावर आम्ही बेडरूम मध्ये होतो आणि आमच्या डोक्याला रक्त होता. सुधीर. मेघा, बाळा, आता काही बोलू नकोस तू. साहेब, नका तिला काही विचारू, तिला नाही सांगता येणार. अहो, तिची परिस्थिती तरी बघा ना, नका विचारू काय. सुधीर त्या चोराला खूप विनवण्या करत होता तो. सुधीर, आई सुधीर, मला सुधीरकडे जायचं. मेघा, जायचं बाळा, शांत. माझी शांत. तू शांत. माझी डोळे नाही का ती? मी काय सांगते. सर, मेघा म्हणते त्याप्रमाणे अंगावरचे सगळे दागिने आणि खिशातले 4-5 हजार चोरीला गेले. तर मला वाटतंय की हे सगळं चोरीच्या उद्देशाने झालेलंच नाही. बघ ना, त्यांना फक्त चोरीच करायची असती तर त्यांनी अंगावरचे दागिने आणि काही पैसेच का घेतले असते. प्लस त्या कपाटामध्ये 10,000 रुपये होते. वर कुणालाही दिसतील असे ते पैसे होते, पण ते पैसेही त्यांनी घेतले नाहीत. मला तर वाटतं त्यांना सुधीरचा सूड घ्यायचा असणार. सर, फार्म हाऊसच्या बाहेर जी बाईक होती ती बाईक तुषार परब नावाच्या व्यक्तीवर रजिस्टर आहे सर. आणि सर, त्याच्याच मित्रांनी 5-6 दिवसापूर्वी ती वापरायला घेतली. उचला त्याला. सर,
अजित कुठे राहतो? काय झालं मॅडम? तुम्ही इथे? हो, मी इथंच राहते. अजित कुठे राहतो? तो पण इथंच राहतो, म्हणजे माझा मुलगाच आहे तो. काय झालं आता? काय बघा केलं त्याने मॅडम? आता काय केलं मॅडम? ओ मॅडम, पण आता काय केलंय त्याने? ओ मॅडम, पण मी केलं मॅडम, ओ कुठे घेऊन चाललाय त्याला? काय केलं त्याने आता? सुधीरचं का खून केलंच रे? साहेब, अहो मी का मारेन त्यांना? मग तुझ्या मित्राची त्या परबची बाईक तिथे फार्म हाऊसवर होती. त्या बाईकची चावी सुधीर जिथं मेला तिथे पडलेली होती. नाही साहेब, ते मी बोलतोय त्यातला एक जरी शब्द खोटा ठरला ना, चामडी सोलून काढेल तुझी. या खुनाशी माझा काही संबंध नाही होत आहे. त्या दिवशी आईसोबत खूप जोरदार भांडण झालं होतं माझं, म्हणून दारू प्यायलो आणि मित्राची बाईक घेऊन माझ्या मैत्रिणीसोबत फार्म हाऊसवर गेलो साहेब. नेमके तेव्हा सुधीर साहेब तिकडे पोहोचले. अरे लाज नाही वाटत हा? दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीचा असा सत्यानाश करायला? हो, मी काय प्रॉपर्टी कोणाला विकली नाहीये, तिचा उपभोग घेतलाय फक्त. आधी हा कचरा साफ करायचा आणि मग जायचं. सकाळी येऊन आई उचलेल. कचरा तू केलायस ना? हा, मग आई का साफ करेल? तू साफ करायचा आणि मग ही चावी घेऊन जायची. कळलं? जास्त शहाणपणा करायचा नाही. कळलं? नीट कचरा साफ करायचा. निघायचं. चल. आजच्या रात्री तुझा माज नाही उतरवला ना, तर नाव अजित नाही लावणार. ए चाल. भयानक राग आला होता मला त्या दिवशी त्याचा. म्हणून मग त्याच रात्री सुधीरचा खून केलास? नाही साहेब, अहो त्या रात्री मी दारू पिऊन दारूच्या गुत्त्यावर पडलो होतो साहेब. मला घरी जायची सुद्धा शुद्ध नव्हती. मी कसा मारेन त्यांना? बोलतोय त्यातला एक शब्द जरी खोटा ठरला ना, नाही चामडी सोलून काढे ना मी तुझी. हे बघ मेघा, तुला आणि सुधीरला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुला असं खचून चालणार नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, हे जे काही घडलं ते चोरीच्या उद्देशाने मुळीच घडलेलं नाही. हा एक वेल प्लॅन्ड मर्डर होता. तुम्हाला कोणावर संशय? नाही हो साहेब, सुधीरला कोणी शत्रूच नव्हता. कोणाबद्दल वाईट विचार सुद्धा त्याच्या मनात कधी यायचं नाही. तो होय साहेब, आमचा मुलगा खूप गुणी होता. तरी पण तुम्हाला एखादी छोट्यात छोटी गोष्ट आठवत असली आणि ती जर संशयास्पद वाटत असली तर आमच्याबरोबर शेअर करा, आम्हाला सांगा. त्यांच्या कामवाल्या बाईला बोलवून घे चौकशी. येस. बस. सुनीता, आम्हाला तुझी थोडी मदत हवी आहे. शिर्क्यांच्या घरात घडणारी लहानात लहान गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची. तुझ्या नजरेत काही त्यांच्या घरात संशयास्पद घडलंय किंवा तुला कशावर डाऊट आलाय असं काही आहे? म्हणजे तुला काही आम्हाला सांगावं असं वाटत असेल तर प्लीज सांग. सर, लहान कशाला? सुधीर साहेब आणि मेघाताई यांच्यात नवरा बायकोचं नातं होतं की नाही तेच कळत नव्हतं मला. म्हणजे
म्हणजे मेघाताई खूप चांगली मुलगी आहे. घरच्यांची खूप काळजी घ्यायची, सुधीर साहेबांचंही सगळं करायची. पण एक दिवस मी सकाळी लवकर त्यांच्या खोलीमध्ये साफसफाई करायला गेली तर मेघाताई बेडवर झोपल्या होत्या आणि सुधीर साहेब खाली झोपले होते. मला वाटलं एखाद दिवस त्यांच्यात भांडण झालं असेल म्हणून असेल, पण तसं नव्हतं. माझ्या पाण्यात नेहमी तसंच आलं की मेघाताई बेडवर झोपलेल्या असायच्या आणि साहेब खाली. हो सर, सुधीर आणि माझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं नव्हतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मला वेळ मागितला. मला वाटलं त्याला आमच्या नात्यासाठी वेळ हवा म्हणून मीही सहमती दिली. काही दिवसांनी आम्ही खूप चांगले मित्र देखील झालो. पण लग्नाला 6 महिने झाले तरी आमच्यात नवरा बायकोचं नातं नव्हतं. मला सतत असं वाटू लागलं की होईल हळूहळू सगळं नीट. सुधीरला नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. सुधीर जसा एक आदर्शवादी मुलगा आहे, एक चांगला मित्र आहे, तसाच माझा चांगला नवरा देखील होईल असं मला वाटत होतं. पण पोलिसांनी तपासाची दिशा ही सुधीरच्या खाजगी आयुष्याकडे वळवली. वरवर आदर्श वाटणाऱ्या या जोडप्यामध्ये मैत्रीचं नातं होतं याचा पाठपुरावा करताना पोलिसांना सुधीरच्या लग्नाआधीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी सुधीरची प्रेयसी पूनम तिच्या शोधासाठी थेट औरंगाबाद गाठलं. असं कसं घडलं सुधीरच्या बाबतीत? आम्हाला कोणीच काहीच सांगितलं नाही. साहेब, सुधीर खूप जवळचा मित्र होता हो माझ्या. फक्त मित्रच होता की? नाही साहेब, ह्या पलीकडे काहीच नव्हतं. खरं तर आमच्या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती ना की लोक आमच्याबद्दल काही वाटेल ते बोलायचे, पण आम्ही दुर्लक्ष करायचो. विक्रम माझ्या बालपणीचा मित्र आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे हे सुधीरलाही ठाऊक होतं. विक्रम बँगलोरमध्ये एका कंपनीत इंजिनियर आहे. तुमच्या दोघांचं लग्न कधी झालं? साधारण 3 महिन्यांपूर्वी. येस येस, हो करतो मी. सर येस श्वेता. सर, पूनमने आपल्याला खोटं सांगितलं की तिने लग्न 3 महिन्यांपूर्वी केलं. रेकॉर्ड्सनुसार पूनम आणि विक्रमचं लग्न सुधीरच्या मर्डरच्या 2 दिवसांनंतर झालं. आणि सर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की ज्या दिवशी सुधीरचा मर्डर झाला त्या दिवशी विक्रमच्या मोबाईलचं लोकेशन हे फार्म हाऊस दाखवत होतं. दोघांनाही उचलत आवडतो. येस सर. दार उघडा, पोलीस होता मी. दार उघडा. पकडे पकडे. विक्रम आणि तू मिळून सुधीरला मारलंस, हो की नाही? बोल. सुधीरने फसवलं मला. सुधीर ना, तू तर म्हणाली होती तुझा चांगला मित्र होता तो. मग आता कशाला खोटं बोलती आहे? प्रेम होतं आमचं एकमेकांवर. सुधीरने फसवलं मला. मला खोटं बोलला की तो कॅनडाला जातोय. मला म्हणाला होता कॅनडाला शिफ्ट झाल्यावर लगेचच मला तिकडे घेऊन जाईल, पण माझ्याशी खोटं बोलून त्याने दुसरा संसार थाटला. हे सगळं जेव्हा मला समजलं तेव्हा माझं डोकंच फिरलं. मग मी ठरवलं आता काहीही झालं तरी आता सुधीरला मी सोडणार नाही. विक्रमला माझ्याशी लग्न करायचं होतं. ह्याच गोष्टीचा मी फायदा घ्यायचा ठरवला आणि विक्रम समोर मी अट घातली. त्याला म्हटलं सुधीरचा काटा काढ आणि पुरावा म्हणून त्याची चेन माझ्या हातात आणून दे. दुसऱ्याच दिवशी तुझ्याशी लग्न करेन. आणि ठरल्याप्रमाणे त्याने चेन आणून दिली आणि लगेचच आम्ही लग्न केलं.
आणि मग आता काय घडलं? म्हणून विक्रमला मारलंस? विक्रमने चेन तर आणून दिली, पण त्याने सुधीरला संपवले असं सांगितलं. पण ते खोटं होतं. मी सुधीरला मारलेलंच नाहीये. काय तू काय सांगतोयस हे? आणि मग ती चेन? मी तशी सेम टू सेम एक चेन बनवून घेतली होती. पूनम, मी सुधीरला मारायला फार्म हाऊसवर गेलो होतो, पण जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथून एक माणूस मला पळून जाताना दिसला. मी जेव्हा आत डोकावून बघितलं तेव्हा सुधीरची डेड बॉडी तिथे पडलेली होती. पूनम 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 ऐकून तर घे पूनम. त्याने सुधीरला मारलंच नव्हतं आणि तरीही त्याने खोटं बोलून माझ्याशी लग्न केलं. त्यामुळे सुधीरला मारायचा माझा बदला या विक्रममुळे अर्धवट राहिला. म्हणून मारलं मी त्याला. श्वेता, मेघाच्या सांगण्याप्रमाणे ते 4 जण होते आणि पूनम म्हणाली की विक्रमनी एकाला पळताना बघितलं. 4 जण होते की 1 जण होता? सर, कदाचित विक्रमने शेवटच्या माणसाला जाताना बघितलं असेल. म्हणजे अंधार असल्यामुळे मे बी त्याला दिसलं नसेल. पॉसिबल आहे. ठीक आहे, आता आपण 4 जण होते असं कन्सिडर करू. ओके, वाघमारे, शिंदे मॅडम आज जा. तुम्ही दोघं बाहेर थांबा. दार लावून घे. ओके, रेडी? रात्रीचे 3:30 वाजले. 3:30 वाजता दारावरची बेल वाजते आणि सुधीर येतो दरवाजा उघडायला. कमॉन. दरवाजा उघडला जातो. 4घही जण आत येतात. सुधीरच्या डोक्यात मारतात. सुधीर इथं पडतो. त्याच वेळी त्याचा आवाज ऐकून मेघा धावत बाहेर येते. कमॉन. तिला बघून हे 4घही जण तिच्याही डोक्यात मारतात. तो ती खाली पडते. त्यानंतर हे 4 जण या दोघांना घेऊन आतल्या बेडरूम मध्ये जातात ओढत ओढत. सुधीरला त्यांनी फरफडत आणला, इथे टाकला. मेघाला त्यांनी इथे बेडवर टाकलं. सो त्यातला 1 जण तिचे दागिने हिसकावून घेतो. बाकीच्यांनी खोली अस्ताव्यस्त केली, सगळीकडे शोध घेतला. 1 जण कपाटापाशी आला, त्यानं कपाट उघडलं. कपाटामध्ये त्यांनी सगळीकडे बघितलं, सगळीकडे कपडे होते. मग या कपड्यांच्या खाली असलेलं 10,000चं पाकिट त्याला कसं? मला सारखं असं का वाटतंय की हा सगळा बनाव असावा. म्हणजे घडलं काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला सांगण्यात आलं ते वेगळं. मेघा आपल्याशी कसं बोलत नसेल. हॅलो, ओके, थँक्यू. सर, मेघाच्या घरच्यांनी सुधीरला लग्नात हुंडा दिला होता आणि तेही 2-5 लाख नाही, तब्बल 20 लाख कॅश आणि गाडी. आणि सर, अजून एक गोष्ट, लग्नाआधी मेघाचा एक बॉयफ्रेंड होता, रोहित कांबळे नाव आहे त्याचं. मेघा, बोल. मॅम, काय चाललंय हे? माझ्यासोबत जे काही घडलं त्याचा माझ्या भूतकाळाशी काहीच संबंध नाहीये. ते आम्हाला ठरवू दे ना. मेघा, फार्म हाऊसवर जेव्हा चोरी झाली तेव्हा कपाटामध्ये 10,000 रुपयांचं एक पाकिट होतं. ते 10,000 रुपये का नाही चोरीला गेले? कदाचित त्यांना सापडले नसतील. एक्झॅक्टली, सापडलं नाही. सापडलं नाही कारण त्यांना माहितीच नव्हतं. कपाटामध्ये 10,000 रुपये आहेत हे फक्त आणि फक्त सुधीरला माहिती होतं, कारण तुझ्या सासऱ्यांनी ते 10,000 रुपये मनीषाला देण्यासाठी त्याच्याकडे दिले होते. दुसरा प्रश्न, जर सगळे दागिने चोरीला गेले तर मग ही अंगठी तुझ्याकडे कशी? सर, हा काय प्रश्न आहे? माझ्याकडे एवढेच दागिने होते का? घरी काही दागिने होते, त्यात होती ही अंगठी. मी फार्म हाऊसला जाताना ही नव्हती घातली. फ्रेंड्स बुकवर तू अपलोड केलेला फोटो
हा फोटो त्याच वेळी काढला होता ना, जेव्हा तू आणि सुधीर फार्म हाऊसला गेले होते त्याच दिवसाचा आहे. या फोटोत तर स्पष्ट दिसते ती अंगठी. बोल. सर, माझं आणि रोहितचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही दोघे लग्नही करणार होतो, पण माझ्या घरच्यांना आमचं नातं मान्यच नव्हतं. त्यांना त्यांची इज्जत जास्त महत्वाची होती, म्हणून त्यांनी जबरदस्ती माझं लग्न सुधीरशी लावलं. नेमकं सुधीरलाही आमच्या नात्यासाठी वेळ हवा होता आणि मी रोहितला विसरू शकले नाही. म्हणून आम्हा दोघांनी ठरवलं की आमच्यामधून सुधीरला वेगळं करायचं. म्हणून आम्हा दोघांनी सुधीरचा खून केला. रात्रीचे 3:30 वाजलेत. कोण आहे बघा. एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्ही. आता सडा, आयुष्यभर इथं जेलमध्ये सडा. स्वार्थ आणि गुन्हा या दोघांचं एकमेकांशी फार विचित्र नातं आहे. कुठल्याही नात्यामध्ये स्वार्थ आला की तो आपल्यासोबत गुन्हा घेऊनच येतो. खरं प्रेम माणसाला हिंमत, ताकद देतं, सुख समाधान देतं. आणि खऱ्या प्रेमामध्ये स्वार्थ या शब्दाला जागा देखील नसते. मेघा आणि रोहितच्या प्रेमामध्ये मात्र स्वार्थ होता आणि ज्यानं सुधीर सारख्या एका आदर्शवादी मुलाचा क्रूरपणे बळी घेतला. आणि यातनं साध्य काय झालं तर काहीच नाही. मेघा आणि रोहितनं आपलं प्रेम मिळवण्यासाठी जो मार्ग निवडला होता तो चुकीचा होता आणि याच गुन्ह्याची शिक्षा ते आजही भोगतायत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं पाऊल वाकडं पडणार नाही यासाठी सतर्क राहा, सावधान राहा. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात एका नवीन गुन्ह्याची उकल करण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.